पारा इससे ज्यादा तुझे। तो दोस्तों, मित्रांनो, भाई और बहनों, तर एवढं मोठं KL सेंट्रल आहे. कसला भयंकर असा मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे. तर आपल्या समोर आपली या ठिकाणी केबल कार आलेली आहे. एकदम वरच्या ठिकाणी आणि सगळे बघा आमच्या ब्लॉगर केले. की सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या छातीवर स्वस्तिकचं चिन्ह बनवले. जरा आमची वय वाढलेली आहेत, वजन वाढलेलं आहे आणि त्यात आम्ही ही वाली राईड करणार आहे. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आहे मलेशियामधला तिसरा दिवस. कालचा दिवस भयंकर गेला. रात्री आमची बस मिस झाली आणि रात्री उशिरा जी बस बुक केली ती बस झाली लेट. 12 वाजता ती बस आली आणि आम्ही 2:30 वाजता TBS ला पोहोचलो. तिथून इथं टॅक्सी बिक्सी एक चुनालागी कार्यक्रम झाला. तर आजचा दिवस मस्त आहे. आजचा दिवस चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करायचा आहे. तर हे आपलं जे गेस्ट हाऊस आहे त्याचा हा रूफटॉप एरिया आहे. इथं बसून रात्री तुम्ही मस्तपैकी चिल करू शकता, दिवसा बी चिल करू शकता. तर आता आम्ही चाललोय गेंटिंग हायलँडला. तर त्यासाठी आपल्याला KL सेंट्रलला जायचं आहे. इथं माझ्या पाठीमागच बघू शकता तुम्ही पसारसैनी मेट्रो स्टेशन आहे. इथून आपल्याला KL सेंट्रलला जायचं आहे. तर हा परिसर बघू शकता. हा कॅफे एक नंबर क्वालिटीचा आहे. मस्त इथं चिल करू शकता तुम्ही. तर आता आमच्या सगळ्यांचं आवरलंय. आम्ही आता निघतो. KL सेंटरला जायचं आणि तिथून बस घ्यायची. नशीबच की आजच्या बसचं बुकिंग नाही तर ती पण मिस झाली असती. तर निघूयात, आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोर करूयात, मजा घेऊयात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे अशाच टाईपचे ब्लॉग येत राहतील. तर दोस्तानो, आपलं इथं समोरच गेस्ट हाऊस आहे. तुम्ही बघू शकता ही गाड्या जे थांबल्यात ह्या सिग्नलवरच गेस्ट हाऊस आहे. आणि त्याच्या बरोबर आपल्याला इथं श्री गणेशा म्हणून इथं एक रेस्टॉरंट आहे. इंडियन कुझिन आहे इथं. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन काय मिळतंय बघतो. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता महामरायमन टेम्पल म्हणून इथं आहे. तर भारी वाटतं जरा इंडियातल्या काही गोष्टी बघायला मिळाल्या तर अशा पद्धतीनं आता मी या रेस्टॉरंटमध्ये जातो. खुश करते का नाखुश करते बघूया. तर असं ह्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. तर इथं एवढ्या प्रकारचा मेनू आपल्याला दिसतोय. बघू आता आमची गॅंग काय सिलेक्ट करते, त्याच्यावर काय ठरतंय, चव काय लागते, सगळ्या गोष्टी बघू. कोण आहे? विजू भाई आहे का? हे आपला थालापती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. थालापतीला हे कोण आहे? चेहरा दिसेना थालापतीचा. थालापतीचा सीन या ठिकाणी चाललेला आहे आणि ही आमची गँग या ठिकाणी बसलेली आहे. दोस्तांनो, तर इथं सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे स्वतः घ्यावं लागणार आहे. आता मी इथं आलोय. सर मला एक ताट द्या ना. मुझे एक प्लेट भात. गरम आहे का? चिकन डालतो. चिकन हां. यस, थँक्यू. तो दोस्तों, मित्रांनो, भाई और बहनों, अशा प्रकारची थाळी मी या ठिकाणी भरून आणलेली आहे. एवढी सरली तर लय झालं म्हणायचं, नाहीतर आपलं अवघड होईल. तर अशा प्रकारे आता इथं नाश्ता केला. नाश्ता नाही, जेवणच केलंय, कारण की भरपूर वाढलं. सगळ्यांना सरलं नाही एवढं त्याने दिलं होतं. ते आपले साऊथ इंडियातलेच लोक होते. त्यांचंच रेस्टॉरंट आहे. आपल्याला चांगला सपोर्ट केला त्यांनी आणि मस्तपैकी आपल्याला सर्व्हिस दिली. तिथं आपलं बिल झालं 57 रिंगीट. वरनं आम्ही 2 रिंगीट त्याला टिप देऊन टाकली. म्हणलं चांगली सर्व्हिस दिली भावड्या, तुला ही टिप तर बनतीच. तर अशा प्रकारे आता आम्ही इथं आलोय. जिथं मी उभारलो त्याच्यावरच आमचं गेस्ट हाऊस आहे इथं. आणि आता इथं मानसालला जाण्यासाठी सिग्नल ऑन झालेला आहे. तर आम्ही इथून चाललोय. समोर माझ्या बरोबर समोर पसारसैनी मेट्रो स्टेशन आहे. आता तिथून आम्ही काय करतो माहिती आहे का, डायरेक्ट KL सेंटरला जातो. तिथून बस पकडायची आणि गेंटिंग हायलँडला जायचं. मजा करायची, एन्जॉय करायचा. चला.
आताच LRT मधून आपण KL सेंट्रलला आलो. हे KL सेंट्रल आहे. तर एवढं मोठं KL सेंट्रल आहे. हे मध्यवर्ती बस स्टँड, रेल्वे पण इथूनच आहे, मेट्रो पण आहे. संपूर्ण कनेक्टिव्हिटी KL सेंट्रलपासूनच आहे. तर आपल्याला आता इथून बस पकडून गेंटिंग हायलँडसाठी बस पकडायची आहे. आता आम्ही बस शोधतोय कारण की बसचं बुकिंग नाही. नशीबच की बसचं बुकिंग नव्हतं. जर बुकिंग असतं तर बस गेली असते कारण की सकाळी 10 वाजताचं बुकिंग करणार होतो आणि आत्ता वाजले 1 म्हणजे आपली बस तर गेली असती. बघू आता आम्ही शोधतोय. आता मागचे 2-4 काउंटर आम्ही चेक केले, तिथे तिकीट भेटते का बघितलं, पण तिथले एअरपोर्टला वगैरे बस जातात, पेनांगला जातात. ते म्हणले की तुम्हाला जर गेंटिंग हायलँडला जायचं असेल तर तुम्ही एकदम शेवटच्या काउंटरला जावा. तर शेवटचं काउंटर म्हणजे इथं अजून एक काउंटर आहे. आता प्रॉब्लेम असा झाला, ऑलरेडी मी तिकीट बुकिंग करायच्या विषयामध्ये होतो, पण मी रेड बसवरनं तिकीट काय बुकिंग केलेलं नव्हतं आणि आता डायरेक्ट त्या काउंटरवर जाऊन तिकीट बुकिंग करायच्या किस्स्यात विषय असा झाला की 2च सीट अवेलेबल होते 2:30च्या बससाठी आणि पुढची बस होती 3 वाजता. पण प्रॉब्लेम असा झाला की 3 वाजता आता नेमकं 3:30 वाजता जाऊन करायचं काय. पण तेवढ्यात इंडोनेशियाची एक 4-5 पोरं आली आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर आमच्याकडे आम्ही ऑलरेडी कायसमधनं तिकीट घेतलेलं आहे, जर तुम्हाला पाहिजे असतील तर 5 तिकीटं तुम्ही घेऊ शकता. आणि मग त्यांच्याकडनं आम्ही 50 रिंगीट म्हणजे 10 रुपये तिकीट आहे, 10 रुपयेच म्हणतो, 10 रिंगीटला एक तिकीट आहे, तर 50 रिंगीट त्यांना देऊन आम्ही त्यांच्याकडनं तिकीट घेतली. फक्त आता हे तिकीट ओरिजिनल असावं बोर्डिंग करताना, हे तिकीट फक्त चालावं म्हणजे झालं, नाही तर आपलं इथं चुनाबिना लागायला नको. तर परत ते 2:30 वाजेपर्यंत थांबायचं आणि परत करायचं काय. तर ठीक आहे, जर झालंच काम ओके तर आम्ही गेंटिंग हायलँडला जातोय. मित्रांनो, आता विषय असा झाला आहे, आता KL सेंट्रलमध्येच आहेत आम्ही आणि सकाळची ज्यावेळेस सुरुवात केली ती नाश्ता बिष्टा त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की किती सूर्यप्रकाश होता, बघतो ऊन पडलं होतं डेंजरस. आता आमची 2:30 वाजता बसता आहे आणि आम्ही तो वाट बघतोय आणि तुम्ही बाहेर बघू शकता कसला भयंकर असा मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे. आता असल्या पावसात गेंटिंग हायलँडला जायचं आहे. आता काय तिकडं दिवा लागणार आहे काय माहिती, बघू. आता पाऊस असो अगर ऊन, एका ठिकाणी थांबून थोडी जमणार आहे, फिरावं तर लागणारच. तर अशा प्रकारे या ठिकाणी बस येऊन थांबलेली आहे, बाहेर पाऊस आहे. आता आम्ही थोडंसं अंडरग्राऊंड असल्यामुळे पावसाचा काही विषय नाही. हे आपलं तिकीट आहे, आम्ही ती मगाशी इंडोनेशियन मित्रांकडनं तिकीट घेतली होती. तर आतमध्ये आम्ही आता बोर्डिंग करतो. तर विषय असा झाला आहे की आतमध्ये आता आम्ही बसमध्ये बसलो आणि बस आली बाहेर KL सेंटरच्या. वाटलं होतं पाऊस कमी होईल, पण आता पाऊस वाढलेला आहे. बघू शकता काचावरून पाणी कसं वाहत आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे, दन 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 दन. आता अंतर थोडंसं लांब आहे, 50-60 किलोमीटरच्या आसपास आम्ही आता जातो आहे. तिथपर्यंत जाऊस तर जर पाऊस थांबला तर ठीकच, आणि जर पाऊस नाही थांबला तर मग थोडीशी गैरसोय होऊ शकते. मला वाटतं पाऊस थांबलच. थोडासा पाऊस थांबलाय, आम्ही आता येऊन पोचलोय आवाना स्कायवे इथं. तरी मग असं तर हे अशा टाईपचं बस स्टॉप आहे. आतमध्ये गाडी एंटर केल्या तिथंच गाडी ज्यावेळेस स्कॅन झाली त्यावेळेस त्याला प्लॅटफॉर्म नंबर 23 मिळाला. म्हणजे अशा टाईपची टेक्नॉलॉजी आहे. लोक जास्त काम करत नाहीत, इथं टेक्नॉलॉजी काम करते. तर आता आम्ही आतमध्ये जातो, आम्हाला केबल कारचं तिकीट बुक करायचं आहे. तर आता सध्या स्कायवे तिकिटिंग काउंटरकडे चाललो आहे मी. आवाना स्कायवे ह्या रोपवेनं आपल्याला वरच्या टॉपला जायचं आहे. आता हे तिकीट कुठे मिळते बघावं लागते. तिकीट हां, इकडं काय आहेत आणि तिथं मला वाटते फिजिकल तिकिटिंग करता येते. ओके, मी चेक करतो आता इकडं. तर
तर या ठिकाणी आपल्याला इथलं हे कार्ड मिळाले, म्हणजे तिकीट मिळाले थोडक्यात. तर हे याच्यावर सी लिहिलं आहे, म्हणजे सी लाईनमधून जायचं, असे ABCDEF पर्यंत त्यांनी केलेलं आहे. तर हे आता ह्याच्यावर एक QR आहे, तो जाताना इथं एकदा स्कॅन करायचा आणि त्यानंतर रिटर्न येताना पण स्कॅन करायचा आहे. हा वाला जो QR आहे तो आता मी इथं स्कॅन करतोय आणि ओके, या ठिकाणी QR दाखवल्यानंतर ओपन झालं. आता आतमध्ये जाऊयात आणि आपण आपल्या केबल कारमध्ये बसूयात. केबल कारमधली जी व्हाईट आहे ती VIP वाली केबल कारची ती केबल कार आहे. तर आपण ब्राऊनमध्ये बसतोय. तर आपल्या समोर आपली या ठिकाणी केबल कार आलेली आहे. तर आतमध्ये मी आता एंट्री करतो आणि स्वतःला थोडंसं बॅलन्स करून घेतो. आता मी ह्या साईडला बसतो. अरे बरंच मोठं आहे. मित्रांनो, आता आम्ही वर चाललोय. मला वाटतं टायमिंग तर काय मी बघितलं नाही, पण किती वेळात वरी पोचल्यावर सांगतो. तर वातावरण तर एक नंबर क्वालिटीच झालं या ठिकाणी. क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली. आणि शेजारून रस्ता जातो इथून. ही नजारा अजून भारी दिसतोय. लय भयंकर विजा कडकडायला लागले तिथं. पावसाचं वातावरण थोडंसं कमी झालंय, पण विजा कडकडायला लागले त्या. आणि ऑफिशियली आता मी एवढे 5-6 एस्केलेटर खाली उतरून आलोय आणि मी येऊन पोचलोय चिंचवी टेम्पलपाशी. तर आपण आता तिथल्या काय गोष्टी व्हिजिट करता येतात त्या सगळ्या गोष्टी व्हिजिट करूयात आणि त्यानंतर आपण रिटर्न मग स्कायवे केबल कारमधून वर जाऊयात. तर मित्रांनो, फायनली आता मी ह्या चिंचवी केव टेम्पलमध्ये आलोय. तुम्ही बघू शकता ही पाठीमागं जी माझ्या मूर्ती उभारली त्यांचं नाव आहे टन श्री दातोसेरी लिमगोतोंग. हे म्हणजे फाउंडर आहेत इथले, रिसॉर्ट वर्ल्ड गेंटिंगचे फाउंडर आहेत. तर मंदिर खूपच भारी आहे आणि इथलं निसर्गानं सगळं ह्या मंदिराला वेढलेलं असल्यामुळं एक नंबर असे इथून नजारे बघायला मिळतात. तुम्हाला आता पाठीमागचा नजारा दाखवतो. तर अशा प्रकारे माझ्या पाठीमागचा नजारा बघा तुम्ही, कसे डोंगरावर ढग खेळतायत. म्हणजे सह्याद्रीमध्ये पण अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडतातच, पण इथं सुद्धा भारी असा निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मध्यभागी इथं मंदिर बनवलंय. म्हणजे खूपच भारी आहे. आता आपण थोडंसं पलीकडे जाऊया, तिथे बुद्धा स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळेल. तो सुद्धा अतिशय सुंदर दिसतो. बुद्धा बघितल्यानंतर आपल्याला भारताची आठवण होते, कारण की भारतामध्ये अनेक ठिकाणी बुद्ध स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतील, लेण्यामध्ये वगैरे. आणि त्याबरोबरच आपल्याकडे हिमालयाच्या वरच्या कोपऱ्यात आणि लडाख वगैरे तिकडच्या भागामध्ये बुद्धावर खूपच असं प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला पण त्या गोष्टीची सवय लागली. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हा वाला बुद्धा स्टॅच्यू. अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि वर एक मोठी इमारत, ढग पळतायत. एकदम सुंदर असं या ठिकाणी दृश्य निर्माण झालेलं आहे. खूप मजा यायला लागली मित्रांनो.
तर मित्रांनो अशा प्रकारे इथला सगळा परिसर मी कव्हर केला. लय भारी वाटलं बरं का, काय बी असू द्या. पण ही वाली मूर्ती अतिशय सुंदर अशी आपल्या मनातच बसली. आता नाही सांगू शकणार की एका दगडात वगैरे आहे का नाही, पण इतकी सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या छातीवर स्वस्तिकचं चिन्ह बनवले. अतिशय सुंदर एकदम थंड अशी मूर्ती आहे. तर हा परिसर आता कव्हर केला. चिंचवी टेम्पलमध्ये आल्यापासून खरंच वेगळ्याच वाईब आल्या होत्या, मजा यायला लागली होती. आणि चिंचवी केव टेम्पल असं म्हटलं जातं. तर केवचा अर्थ की इकडं केव्ज आहेत पलीकडं. तर आता आम्ही इकडनं जाऊन वरी जाऊन केव्ज तिकडल्या व्हिजिट करणार आहेत. तिथं काही हिस्ट्री इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय स्टॅच्यू लावलेत त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास वाचायला मिळेल. तर आता मी तिकडं जातो, त्या केव्ज सगळ्या बघतो. तर मित्रांनो, आपण आपल्या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा बघितल्या, पण इथल्या शिक्षाचा प्रकार जरा वेगळाच आहे. हे 10th हेल्थ चेंबर आहे, म्हणजे 10वं. तसे आपण 1 पासून 10 पर्यंत मोजत आलो. सगळ्या शिक्षा बघितल्या, कशा कशा टाईपच्या शिक्षा वगैरे असतात. खूपच डेंजरस आहे. तर हे स्कल्पचर या ठिकाणी बनवलेत जेणेकरून सगळ्यांना हा वाला इतिहास समजला पाहिजे. तर आपण आता असंच पुढच्या चेंबरकडे केव्जकडे जाऊयात. बातों पे ते तो दोस्तों मित्रांनो, तर अशा प्रकारे चिंचवी केव टेम्पल या ठिकाणी एक्सप्लोर केलं. खूप मजा आली. वातावरण एक नंबर क्वालिटीच झालं होतं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी झालं होतं. आणि या ठिकाणी फक्त ऊन असायला पाहिजे होतं. ऊन जर असतं तर इथली मंदिरं एक नंबर दिसली असती. पण काय का असं ना, वातावरण आपल्यासोबत जसं आहे तसं आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागणार आहे. तर आम्ही आता आमचा इथला सगळा खेळ मिटवून आम्ही आता चाललोय रोपवेच्या त्या स्टेशनला. तिथून आपल्याला वरी अवेन्यू थीम पार्ककडे जायचंय. आता आम्ही सगळे एक्सकिवेटर चढत पायऱ्या चढत वर आलो. पुन्हा एकदा आम्ही चाललोय. तर ही सेम किवार आहे ना, तोच किवार या ठिकाणी पुश करायचा आणि वर जायचं. तर आता मी इथं दाबतोय हा किवार. ओके, झालं. आता अजून एकदा आपल्याला वर जायचंय. वर गेल्यानंतर फायनली रिटर्न येताना इथून आपण जाऊ शकतो. येताना सुद्धा थांबू शकतो. जर एखाद्या वेळेस तुम्ही घाईमध्ये वर निघून गेलात तर रिटर्न येताना तुम्ही या ठिकाणी थांबू शकता. तर असा हा विषय आहे. तर मित्रांनो, हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. हा आउटडोर थीम पार्क आहे. आणि आपण खाली उतरल्यानंतर आपल्याला इनडोर थीम पार्क पण बघणार आहे. आणि इथं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय, ही जी कलरफुल जी बिल्डिंग तुम्हाला दिसती ना, हे जगातलं सगळ्यात मोठं हॉटेल आहे. इथं 5000 पेक्षा जास्त रूम आहेत. म्हणजे ज्यावेळेस ह्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नोंदणी झाली होती, त्याच्यानंतर आता इथं 7000 रूम आहेत. तर आम्ही फायनली स्काय अव्हेन्यू स्टेशनला लँड करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या स्काय अव्हेन्यू मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी
भला मोठे स्क्रीन, भली मोठी लाइटिंग, म्युझिक, सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला तिकडे. काही राईड्स मिळतील. इंडोर थीम पार्क आहे तिकडे. आता त्या थीम पार्क मध्ये पण मी जाणार आहे आणि अख्खं पॅकेज तर नाही पण 1-2-3 राईड मी ट्राय करणार आहे, कारण की आमचा टाइम संपत आलाय. संध्याकाळी 6च्या आसपास शेवटची बस असते असं मी ऐकलंय, पण खरं काय खोटं काय माहित नाही. तर या ठिकाणी भला मोठा हा स्पेस आहे. तुम्ही येऊन इथं एन्जॉय करू शकता, फोटोग्राफी करू शकता. खायच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, कसिनो आहे, म्हणजे बरंच काय आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा टाइम जवळपास तुमचा दिवस तुम्हाला पुरणार नाही इथलं सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. एवढी मोठी गोष्ट आहे. फक्त आउटडोर थीम पार्क जो आहे तो आता बंद आहे. ते 6 वाजता बंद होतो आणि त्याचा काय आमचा प्लॅन नव्हता, कारण की आउटडोर थीम पार्कसाठी जवळपास 2,500 ते 3,000 तिकीट आहे आणि त्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागतो आणि दिवसभरामध्ये सगळ्या राईड करून ते 3,000 आपले कव्हर झाले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि आतमध्ये जास्तीत जास्त गोष्टी आता एक्सप्लोअर करतो आणि मग इथून आम्ही निघतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही मुलं जी झोपून राईड करतायत ना, त्याला काय म्हणतात गडे, हा सुपर ग्लायडर. तर सुपर ग्लायडर वाली ती राईड करतायत आणि तीच राईड आता आम्ही पण करायला जाणार आहोत. फक्त सहन व्हावं म्हणजे झालं, आणि सहन नाही झालं तर मग अवघड होईल आमचं, कारण की आता थोडंसं असल्या राईड करायचं वय नाही. कुठंतरी लकवा बिकवा बसला म्हणजे अवघड व्हायचं. सुपर ग्लायडरची बुकिंग करणं सुरू आहे आणि काय घडतंय आमच्या संगत बघू द्या. जरा आमची वय वाढलेली आहेत, वजन वाढलेलं आहे आणि त्यात आम्ही ही वाली राईड करणार आहे, म्हणजे बचेंगे तो कल फिरेंगे. तर मित्रो, हे वालंच ते तिकीट आहे का समोरच्या राईडचं आणि आता आम्ही तिकडे चाललोय. सामान सगळं आम्ही आता पल्लवीपाशी देणार आणि आतमध्ये जाऊन राईड घेणार. पल्लवी, ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्या त्या ह्याच्यात आहे बघ, ते ग्रुप नाही का आपल्याकडे, गुगल ड्राईव्ह मध्ये नाही का. काय सांगू मित्रांनो, ही वाली राईड आता केली. तुम्ही बघितलं पल्लवीने एवढं काय प्रॉपर शूट नाही करता आलं, कारण की तिला बी नाही कळालं की नेमकं आम्ही कुठल्या त्या ह्याच्यामध्ये बसलोय. तर भयंकर होते. अजून सुद्धा माझं पाय थर 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 कापायला लागले. भयंकर ती रोलर कोस्टर होता काय माहित नाही, पण भयंकर होता. बाबा डेंजरस काम झालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा मॉल चांगल्या पद्धतीने आम्ही एक्सप्लोअर केला आणि बऱ्याच इथं राईड असतात. त्यातल्या इंडोरमधली आम्ही एक राईड करण्याचा प्रयत्न केला, कारण की आमच्याकडचा टाईम पूर्णपणे संपलेला आहे. खाली जायला बस मिळणार नाही आणि तुम्ही इथं जर सकाळी येत असाल तर तुम्हाला आउटडोर थीम पार्क चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करता येईल. तिथं बऱ्याच राईड असतात. एक तिकीट घेतले की सगळ्या राईड तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता इथून आम्ही जातोय आमच्या त्या केबल कारकडे. VIP मध्ये जाण्यासाठी ते वाला असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही एक्सप्लोअर केला आणि आम्ही आज गेंटिंग हायलँडची डे ट्रिप केली. खरं तर इथं वर येऊन राहायला पाहिजे, पण तेवढा टाईम नव्हता आमचा. ऑलरेडी खाली बुकिंग असल्यामुळे आम्ही तिथे काही राहू शकलो नाही. आजचा दिवसभराचा तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं आहे कोलालंपूरमध्ये. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.